पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण कथालेखन कसं करायचं हे बघणार आहोत. लहानपणापासूनच बघा आपल्याला गोष्टी फार आवडतात आणि त्या आपल्या खूप जवळच्या होऊन जातात. तर आज आपण त्या ऐकण्याच्या ऐवजी आता त्या लिहायच्या कशा हे आपण बघणार आहोत. तर कथा म्हणजे एखाद्या घटना, प्रसंग किंवा कल्पनेवर आधारित सुरुवात, मध्य आणि शेवट असलेलं रंजक लेखन. याला म्हणायचं कथा. आता त्याची एक व्याख्या आहे. एखादी घटना किंवा कल्पना मनोरंजक व प्रभावी पद्धतीनं मांडण्याला कथालेखन म्हणतात. आता चांगल्या कथेची वैशिष्ट्ये काय आहेत? तर आकर्षक शीर्षक, रंजक सुरुवात, घटनांचा योग्य क्रम, कमी पण प्रभावी पात्र, सोपी भाषा आणि शेवटी बोध. त्यालाच आपण मॉरल ऑफ द स्टोरी म्हणतो. आता कथालेखनाची रचना कशी असावी? तर सर्वात आधी शीर्षक असावं. जसं की उदाहरणार्थ प्रामाणिकपणाचं फळ, एकतेमध्ये शक्ती, लोभाचा परिणाम इत्यादी. त्यानंतर असावी सुरुवात, पात्रांची व ठिकाणांची ओळख. त्यानंतर मध्य, मुख्य घटना आणि समस्या. आणि त्यानंतर असावा शेवट, समस्येचे निराकरण व बोध. आता कथा लिहिताना लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणत्या? तर एकाच विषयावर राहायचं. म्हणजे एक विषय घेतलाय आणि हळूहळू भरकटत दुसऱ्याच विषयाकडे गेले असं करायचं नाही. आपला विषय जर समजा वर कोणतं होतं, प्रामाणिकपणाचं फळ, तर प्रामाणिकपणा जो आहे त्याच्याशीच रिलेटेड आपल्याला कथा तयार करायची. त्याचबरोबर आता लोभाचा परिणाम, लोभ काय आहे, त्याचा परिणाम काय होतात, एखादी घटना तुम्ही तिथं तयार करू शकता आणि ती मांडू शकता. पण लोभाबद्दल लिहायचं आहे आणि तुम्ही गेलाय प्रामाणिकपणामध्ये, असं तिथं करायचं नाही. तर जो आपला एक विषय आहे त्या विषयावरच आपल्याला ठाम राहायचं. त्यानंतर घटनांचा क्रम बिघडून द्यायचा नाही. घटना जर त्यात आपण टाकलेल्या असतील त्यांचा क्रम बदलायचा नाही. अवांतर माहिती जी आहे ती टाळायची. त्यानंतर शेवटी बोध काय आहे तो लिहायचा. त्याचबरोबर जी कथा लिहिणार आहे आपण, त्या कथेची भाषा जी आहे ती सोपी आणि शुद्ध असावी. आता कथेचे नमुने आपण बघूया, जेणेकरून तुम्हाला पटकन अंदाज येईल. आता तुम्हाला एक्झामला येताना बघा, कथा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये येऊ शकते. कधी तुम्हाला एक अपूर्ण कथा पूर्ण करायला सांगितली असेल, म्हणजे एखाद्या कथेचे 1-2 लाईन्स दिले असतील आणि तिथून पुढं काय झालं हे तुमच्या कल्पकतेनं तुम्हाला तिथं तयार करायचं असतं. किंवा तुम्हाला एक टायटलच दिलं जाईल, म्हणजे शीर्षकच दिलं जाईल आणि त्या शीर्षकावरून तुम्हाला कथा लिहायला सांगितलं जाईल. किंवा फक्त असे महत्त्वाचे मुद्दे दिले जातील, त्या मुद्द्यांवरून तुम्हाला कथा लिहायला सांगितलं जाईल. अशा पद्धतीनं तुम्हाला कथांचे प्रकार येऊ शकतात. आता इथं आपण एक नमुना घेतलाय, त्यामध्ये आहे की पुढील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा. दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही. ठीक आहे. आता कथा काय दिली ते आपण बघूया. शाळेची घंटा वाजली. शाळा सुटल्याच्या आनंदात सर्व विद्यार्थी गडबडीने बाहेर पडू लागले. वरच्या मजल्यावरून श्रेया आणि नेहा धावतच बाहेर पडल्या. सिटी बसमध्ये जागा मिळत नव्हती म्हणून त्या भरभर चालत होत्या. शेवटी त्या बस थांब्याजवळ पोहोचल्या आणि डॅश डॅश. आता इथून पुढं काय झालं असेल, काय नक्की बस थांब्याजवळ घटना घडली असेल, तर ते आपल्याला आपल्या मनानं, आपल्या कल्पकतेनं तिथं रंजक पद्धतीने मांडायचं आहे. आता या कथेला टायटल दिलेलं आहे बघा मी, मानव सेवा हीच ईश्वर सेवा. आता त्यांनी स्पष्ट तिथं उल्लेख केला आहे की जी सुरुवातीची कथा त्यांनी दिलेली आहे ती लिहिण्याची गरज नाही. मग मी तिथून अध्यायापासून आपण सुरू करायचं आहे. आणि बसच्या रांगेत उभ्या राहिल्या. आज सिटी बसला यायला जरा उशीरच झाला होता. रोजची वेळ टळून गेली होती. तरीही बसचा काही पत्ताच नव्हता. इतक्यात नेहाच्या मागे उभ्या असणाऱ्या आजी खाली कोसळल्या आणि त्यांची शुद्ध हरपली.
श्रेयाने लगेचच दप्तरातील पाण्याची बाटली काढून त्यांच्यावर पाणी शिंपडले. त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. नेहाने त्यांचे डोके अलगद आपल्या मांडीवर घेतले आणि त्यांना जरा वारा घालू लागले. हे सगळं घडत असताना बघ्यांची गर्दी वाढू लागली. इतक्यात सिटी बस आली. नेहाने व श्रेयाने बस चालकाला आजीची परिस्थिती सांगितली. आजीला तातडीने वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे आहे हे बस चालकाच्या लक्षात आले. मग त्याने व वाहकाने इतर प्रवाशांच्या मदतीने आजीला बसमध्ये चढवले आणि बस रुग्णालयाच्या दिशेने वळवली. बसमध्ये नेहा व श्रेया आजींची काळजी घेत होत्या. बस रुग्णालयाकडे पोहोचताच आजींवर उपचार सुरू झाले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आजींच्या उपचारात जरासा देखील विलंब झाला असता तर आजीच्या जीवावर बेतलं असतं. या 2 शाळकरी मुलींनी प्रसंगावधान राखून मदतीचा हात दिला. याबद्दल सर्व प्रवाशांनी त्यांचं कौतुक केलं. आजीच्या कुटुंबियांना झाला प्रकार कळला. नेहा व श्रेया यांच्या रूपाने आपल्या आईचे प्राण वाचवणाऱ्या त्या मुलींचे त्यांनी मनापासून आभार मानले. अशा पद्धतीनं मोजक्या शब्दामध्ये कथा आपली पूर्ण झाली. आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला मुद्दे सुद्धा दिले जाऊ शकतात आणि मग त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला कथा करायला सांगितली जाऊ शकते. आता मुद्दे काय दिले आहेत तर बघा, एक गाव, तळे, मुंगी पाण्यात पडणे, कबुतराने पान टाकणे, मुंगीचे प्राण वाचवणे, शिकारी येणे, कबुतरावर बंदुकीचा नेम, मुंगीने शिकाऱ्याच्या पायाला चावा घेणे, नेम चुकणे, बंदुकीच्या आवाजाने कबूतर उडणे, मुंगी व कबूतर मैत्री. आता ही कथा आपण बऱ्याच वेळा ऐकलेली आहे. खूपदा आपण ती बघितलेली आहे, वाचलेली आहे, अभ्यासलेली आहे. तर आता ती कथा आपण पूर्ण करूया. आता ते मुद्दे आहेत, त्यामुळे त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला इथं सर्व बनवायला लागणार आहे. एकमेकास सहाय्य करू असं त्याला मी हेडिंग दिले, शीर्षक दिले. एका गावात एक सुंदर तळ होतं. तळ्याच्या काठावर एक झाड होतं. त्या झाडावर एक कबूतर बसलं होतं. ते तळ्याच्या पाण्याकडे बराच वेळ टक लावून पाहत होतं. त्याला त्या पाण्यात पडलेली एक मुंगी दिसली. ती मुंगी आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत होती, पण तिला ते जमत नव्हतं. ते कबूतर मुंगीची ही धडपड पाहत होतं. कबुतराच्या मनात एक विचार आला. त्याने त्या झाडाचे एक पान तोडले आणि पाण्यात मुंगीच्या जवळ टाकले. बुडणारी मुंगी त्या पानावर चढली. पाण्यातील तरंगांमुळे ते पान तळ्याच्या काठापर्यंत आले. मुंगी जमिनीवर उतरली. तिने झाडावरच्या कबुतराकडे पाहिले आणि त्याचे मनोमन आभार मानले. काही दिवसानंतर ती मुंगी जमिनीवर आपले खाद्य शोधण्यासाठी फिरत होती. कबूतर नेहमीप्रमाणे झाडाच्या फांदीवर डोळे मिटून आराम करत होते. त्याच वेळी तेथे एक शिकारी आला. शिकाऱ्याने त्या कबुतराला पाहताच त्याच्यावर बंदूक रोखली. आता त्या बंदुकीतून गोळी सुटली तर कबुतराचा जीव जाईल हे त्या मुंगीनं जाणलं. त्या क्षणी ती शिकाऱ्याच्या पायाला कडकडून चावली. मुंगीच्या चाव्यामुळे शिकाऱ्याचा बंदुकीवरील हात हलला. गोळी उडाली, पण गोळी भलत्याच दिशेला गेली. बंदुकीच्या आवाजाने कबूतर भानावर आलं. ते उडून दुसऱ्या झाडावर जाऊन बसलं. मुंगीमुळेच आज आपला जीव वाचला हे कबुतराच्या लक्षात आलं. त्याने मुंगीचे आभार मानले. तेव्हापासून त्या कबुतराची आणि मुंगीची पक्की मैत्री जमली. तात्पर्य काय तर उपकाराची फेड उपकाराने करावी. अशा पद्धतीने आपण 2 नमुने पाहिले कथेचे. तर आता बघा, इथं सुद्धा मी तुम्हाला गुण मिळवण्यासाठी 10 टिप्स आणलेल्या आहेत. तर जी आपली कथा पूर्ण करत असतो आपण त्यावेळी काय काय केलं पाहिजे आपल्याला, तर जे शीर्षक आहे ते आकर्षक शीर्षक आपल्याला द्यायला पाहिजे. त्यानंतर जी कथेची सुरुवात आहे ती प्रभावी सुरुवात केली पाहिजे. त्यानंतर घटनांचा जो क्रम आहे तो आपल्याला सांभाळला पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये जी पात्रं आहेत ती कमीत कमी असावीत, जेणेकरून आपलं कन्फ्युजन होणार नाही. त्यानंतर संवाद जो आहे तो कमी वापरायचा आहे. त्याचबरोबर भाषा सोपी ठेवायची आणि शुद्ध लेखनाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. शेवट प्रभावी ठेवायचा आपल्याला आणि जो बोध आहे शेवट तो लिहायला विसरायचा नाही. 10वीच्या मुलांसाठी
किमान आपली जी कथा आपण लिहिणार आहे ती 150 ते 200 शब्दात असावी, अशी तिथं अपेक्षा असते. त्यानंतर बघा, आता सरावासाठी काही विषय मांडलेले आहेत मी. प्रामाणिक मुलगा, झाडाचं महत्त्व, वेळेचं महत्त्व, लोभाचे परिणाम, आळशी शेतकरी, मैत्रीचे महत्त्व, एकतेत शक्ती, संकटात धैर्य, जशी करणी तशी भरणी, प्रयत्नांती परमेश्वर. असे हे विषय आहेत स्टोरीचे. त्यावरून तुम्हाला सरावासाठी तुम्ही कथा तयार करू शकता. तर जी तुम्ही कथा लिहिणार आहात 10वीच्या एक्झामसाठी, बोर्ड एक्झामसाठी असेल किंवा इतरही 9वी 10वीचे दोन्ही मिळून विद्यार्थी, तर जी कथा आपण लिहिणार आहे ती कथा 150 ते 200 शब्दात असणं गरजेचं आहे. तर तिथं आपल्याला मार्क मिळू शकतात. त्याचबरोबर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमची भाषा शुद्ध असली पाहिजे, शुद्ध लेखन असलं पाहिजे आणि घटनांचा जो क्रम आहे तो आपल्याला बदलता कामा नये. त्यात जी अवांतर माहिती आहे ते आपल्याला टाळायचे आणि शेवटी जे आहे ते आपल्याला बोध तिथं लिहिणं गरजेचं आहे. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून कथा लिहायचे. रचना जशी मी सांगितली, पहिलं म्हणजे शीर्षक, दुसरी सुरुवात, तिसरा मध्य आणि शेवटी शेवट. याच फॉर्मॅटमध्ये तुमची कथा असली पाहिजे. तर यामध्ये सुद्धा तुम्हाला काही अडचण आली, काही शंका असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा.